आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अतिथी म्हणजे डॉक्टर शर्वरी इनामदार आणि डॉक्टर पूर्णा भरडे मॅडम या अतिथींचं या मान्यवरांचं आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सहर्ष स्वागत आणि मान्यवरांना विनंती करते कृपया आपण मंचावर येऊन आपापल्या खुर्च्यांवर जागांवर बसून घ्यायचे. धन्यवाद. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाच्या सर्वेसर्वा म्हणजेच डॉक्टर संजिता पैरानी सानप मॅडम आणि डॉक्टर संदीपान सानपजी यांना देखील मी विनंती करते आपण देखील मंचावर उपस्थित व्हायचं. या मान्यवरांचं मी सहर्ष स्वागत करते. आपण सगळेजण उभे राहून जर सगळ्यांचं स्वागत डॉक्टर शर्वरी इनामदार मॅडम यांना मी विनंती करते आपण देखील बातचीत साधावी. उशीर झाल्यामुळे जास्त वेळ मी घेणार नाही, पण ज्या वेळेस मला तेजश्रीचा फोन आला त्यावेळेस मी एशियन चॅम्पियनशिपला होते मलेशियाला आणि माझं रिच्युअल आहे. आय डोंट नो हे मगाशी सांगणं खरं तर इथे रिलेव्हंट होतं, पण जनरली सगळ्यांना जी माहिती जाते आणि व्हिडिओतून आलेली असते ती फॉरवर्ड करणं ओळख हा पॅटर्न असतो. तर आयुर्वेदाचे जे मी व्हिडिओ टाकते त्याचा कोरोनाच्या काळात सुरुवातीच्या काळात जो माझा पहिला व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. तर मी स्वस्थ वृत्त म्हणजे प्रिव्हेंटिव्ह सोशल मेडिसिन मध्ये MD केलेलं आहे. तर तो साथीचे रोग हा माझा विषय आणि माणसाने 100 वर्षाचं आयुष्य कसं जगावं हे शिकवणं आणि स्वतः ते जगण्यासाठी प्रयत्न करणं हा माझा दुसरा विषय. तर ऑब्विसली साथीच्या काळात आपण मरू नये म्हणून काय काय करायला पाहिजे इम्युनिटी वाढवण्यासाठी अदर दॅन वॅक्सिन. म्हणजे वॅक्सिन हा त्यातला ज्यावेळेस फ्लूचं वॅक्सिन असतं त्यावेळेस त्याचा खरं तर उपयोग जो आहे तो किती होतो हा खूप वादातीत विषय. तिथे न जाता तो इम्युनिटी बूस्टचा जो व्हिडिओ होता माझा तो मी साडी नेसून शूट केलेला होता, तो पहिला व्हिडिओ. दुसरा व्हिडिओ जो सगळ्या भारतात आणि भारताबाहेरच्या महाराष्ट्र मंडळांमध्ये फेमस झाला तो म्हणजे साडी नेसून पुलअप पुशअप केले होते मी. का तर तुम्ही दारूची दुकानं ओपन करताय, जिम रिओपन करणं हे त्यातलं खरं तर खूप महत्वाची गोष्ट होती आणि त्या दिवशी मी जिम मध्ये काही कार्यक्रमाला जाणार होते म्हणून साडी नेसलेले होते आणि बाहेर पडताना मी पुलअप पुशअप केले होते. आणि मग तो परिपाठ की लहानपणी आई कल्पना साडी नेसवायची. माझी आई स्वतः 7वी 8वीत असल्यापासून साडी नेसते, खादीच्या साड्या असायच्या त्यावेळेस. आणि माझे आजोबा जे आहेत केळकर गुरुजी ते तर हातमागावर खादी विणायला शिकवायचे. त्याच्यामुळे हा जो हिस्ट्री आहे की आईने मला साडी नेसायला शिकवलं, मी तिला पॉवर लिफ्टिंगचं सिंगलेट घालायला शिकवलं. तर साडी नेसून अशी करणारी मी, पॉवर लिफ्टिंगचं सिंगलेट घालून अशी करत आई पहिली कॉम्पिटिशन खेळलेली मला आठवतीये. आणि फेमस माझे जे व्हिडिओ झाले त्या मानाने खूप जास्ती प्रमाणात की ज्याच्यामुळे मी सगळीकडे पोहोचले पॉवर लिफ्टिंगच्या पण आधी, ते म्हणजे साडी नेसून केलेला व्यायाम. तर ती माझी जी जुनी सवय, मला माहिती नव्हतं हिला माझ्याविषयी एवढं माहिती आहे ते, पण इंग्रजी शब्द आले की त्याचे मराठीतले अर्थ लिहून काढायचे. ज्यावेळेस मला आमचा फोन झाला आणि तिने सांगितलं की मी पनाश नावाचं बुटीक जे आहे ते आहेच पण त्याचं वेबसाईट लॉन्च आहे, त्यावेळेस हे जे अर्थ आहे की नाही फ्लॅम्बॉयंट कॉन्फिडन्स ऑफ स्टाईल और मॅनर हे जे आहे हे घेऊन जगणारी तिची ती वेबसाईट आहे ते पाहिल्यावर दिसतं. तर साडीचा जो कॉन्फिडन्स आहे तो जो आहे तो मी जगले कशी तर माझ्या मेडल सेरेमनीच्या नंतर देश कुठलाही असू दे, मग ते मंगोलिया मधली वर्ल्ड चॅम्पियनशिप असू देत नाहीतर मग मलेशियन एशियन चॅम्पियनशिप असू देत नाहीतर एशिया पॅसिफिक आफ्रिका हाँगकाँग मधली असू देत, मेडल हातात अंगात साडी आणि त्या मेडलच्या आनंदात गायलेली पोएम हे व्हिडिओज तुम्हाला माझे नक्की बघायला मिळतील. म्हणजे ती जसं म्हणाली माझ्या डेस्टिनीने माझा नवरा मला भेटला किंवा तिच्या डेस्टिनीने तिचा नवरा तिला भेटला, तसं आम्ही दोघी तिला साडीची आवड आणि मला साडी नेसण्याची आवड म्हणजे वी वर ऑल्सो बी डेस्टिन्ड टू मीट ऍट सम पॉइंट इन टाइम फ्रेंड सर्कल पाहता. तर हे अशा पद्धतीने हे सगळं जुळून आल्यावर मी म्हटलं की हे किती छान आहे
म्हणजे हँडलूम आहेत साड्या. त्याचं स्टोअर पहिलं तिचं जे आहे ते अंदमानमधलं आहे. तिला आवड एवढा लहानपणापासून आहे. सिव्हिल सर्व्हिसेसचा तिला स्वतःला सुद्धा अनुभव आहे आणि साडी ग्लोबली घेऊन जाण्याचा विचार ती करते आणि त्याचं वेबसाईट लॉन्च जे आहे त्याला आपल्याला प्रमुख पाहुणा म्हणून जायला मिळणार आहे. तर हा मी म्हणते की सुवर्ण कांचन योग माझ्यासाठी होता. आनंदाने स्वीकारलं. आय वॉज ॲज एक्सायटेड आज कर की कधी आहे, काय आहे, कसं असणार आहे. मला खूप आवडेल आणि स्पेसिफिक पनाशच्या साड्या ज्या आहेत माझ्या दृष्टिकोनातून मला त्या जशा फ्लॉन्ट आणि फ्लॅम्बॉयंटली कॉन्फिडेंटली प्रेझेंट करता येतील तसं करायला मला नक्की आवडेल. आणि दुसरं तुझं खूप खूप कौतुक, तुला धन्यवाद की रिअल टाईम अचिव्हर्स जे आहेत त्यांना तू तुझ्या साडीसाठी इनफॅक्ट फॅशन शोसाठी चूज करायचं जे ठरवलेलं आहेस ती कन्सेप्ट पण मला खूप आवडली. आणि मला इथे येण्याचा, तुझं वेबसाईट लॉन्चला गेस्ट म्हणून उपस्थित राहण्याचा तू सन्मान दिलास याबद्दल तुझी मी खूप आभारी आहे. आणि ऑब्व्हियसली आपण तर साड्या खरेदी करूच पण आपल्या मैत्रिणींना पण सांगू. थँक्यू सो मच फॉर हॅविंग मी.